Good morning friends, I am Swati. Welcome you all to my channel. Today we are going to discuss our next poem and our next poem is Basket Full of Moonlight. बघा आपण याच्या पहिले टीनेजर्स प्रेयर घेतलेली आहे. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम मध्ये टीनेजर्स प्रेयर घेतली आहे. आता आपण बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही पोएम आपण सेकंड पोएम घेणार आहोत. तर टीनेजर्स प्रेयर सारखंच आपल्याला हे डिवायडेशन काही सांगायची गरज नाही. तर ते अर्धा मार्क्स टायटलला, पोएमला, पोएटला, रायमिंग स्कीमला आणि सेंट्रल थीमला 2 मार्क्स दिलेले असतात. तर आता आपली सेकंड पोएम आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आता इथं टायटल काय लिहायचं आहे आपल्याला? व्हॉट इज द टायटल ऑफ दिस पोएम? बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आणि पोएट कोण आहे? सुनील शर्मा. कोण आहे पोएट? इज द पोएट ऑफ दॅट पोएम सुनील शर्मा. सुनील शर्मा हे काय आहेत? पोएट आहेत त्या पोएमचे बास्केट फुल ऑफ मूनलाईटचे. आणि नंतर राईम स्कीम. राईम स्कीम काय आहे? फ्री वर्स. फ्री वर्स म्हणजे या ह्या पोएम मध्ये एकही राईम स्कीम नाही आहे. मीन्स देर इज नो एनी राईम स्कीम्स दॅट इज इन फ्री वर्स. फ्री वर्स म्हणजे जसं आता बघा, आता आपल्याला ही पोएम दिलेली आहे. ओ मून गिव्ह मी अ मूनलाईट. ओ मून गिव्ह मी अ मूनलाईट. बास्केट फुल ऑफ ऑर 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. म्हणजे इथे बघा, जसं आता इथे मून आहे. शेवटचं आपण मगाशी बघितलं की, म्हणजे याच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितलं की शेवटचे जे लेटर्स असतात, ओळीच्या शेवटचे वर्ड्स, तर ते त्याची राईम काय झाली पाहिजे? जुडली पाहिजे. जसं मून आहे, नंतर दुसऱ्या लाईन मध्ये काय आहे? मूनलाईट. तिसऱ्यामध्ये फुल आणि तिसरा लाईट, चौथ्या ओळीमध्ये पण काय आहे? मूनलाईट आहे. तर मूनलाईट हे सारखेच आहेत. म्हणजे काही रायमिंग स्कीम तिथे एकही दिलेली नाही आहे. मीन्स धिस पोएम इज इन फ्री वर्स. ही पोएम कशी लिहिलेली आहे? इज इन फ्री वर्स मध्ये. तिथे देर इज नो एनी रायमिंग स्कीम. तिथे रायमिंग स्कीम नाही आहे. म्हणजे आपल्याला काय लिहायचं इथे? धिस पोएम इज इन फ्री वर्स. फ्री वर्स मध्ये लिहिलं तरी चालेल. धिस पोएम इज इन फ्री वर्स. आता बघा, फिगर ऑफ स्पीच. व्हॉट इज द फिगर ऑफ स्पीच इन दिस पोएम? फिगर ऑफ स्पीच काय आहे? रिपिटेशन. काय आहे? रिपिटेशन. आता रिपिटेशन म्हणजे काय? रिपिटेशन म्हणजे काय? आता त्याच्या पहिल्याच्या पोएम मध्ये काय दिलेलं होतं? एलिट्रेशन. एलिट्रेशन मध्ये काय दिलेलं होतं की द सेम लेटर अँड साऊंड इज रिपीटेड. सेम साऊंड्स रिपीटेड अँड लेटर रिपीटेड. बट इन रिपिटेशन द सेम वर्ड्स इज रिपीटेड. म्हणजे वर्ड रिपीट होतात. तिथे साऊंड किंवा लेटर रिपीट होत होता. आता इथे काय होत आहे? पूर्ण वर्डचा वर्ड रिपीट होत आहे. तेव्हा कोणता फिगर ऑफ स्पीच होतो? दॅट टाइम द रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच. आता बघा काय आहे रिपिटेशन? काय आहे इथे? स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. हा बघा, पूर्ण स्मॉल हा काय झालेला आहे? पूर्ण वर्डचा वर्ड रिपीट झालाय. द वर्ड इज रिपीटेड देअर. म्हणून आपल्याला इथे काय, कोणता फिगर ऑफ स्पीच लिहायचा आहे? रिपिटेशन. कोणता फिगर ऑफ स्पीच लिहायचा आहे? रिपिटेशन. आणि नंतर बघा थीम काय आहे या पोएमची? द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. काय सांगितलेलं आहे या पोएम मध्ये? बघा काय आहे की देर इज वन लिटिल गर्ल और बॉय एनी अँड हर फादर गोज टू सिटी फॉर वर्क. म्हणजे कशासाठी जातात तिचे पप्पा? वर्क साठी जातात, कामाला जातात. आणि जेव्हा ते वापस येतात, दॅट टाइम देर इज सो मच डार्कनेस ऑन द रोड. आणि जेव्हा ते वापस येतात, वेन दे रिटर्न्स फ्रॉम वर्क, म्हणजे वर्क आपल्या कामावरून जेव्हा वापस येतात आणि गावाला यायच्या वेळेस त्यांच्या जे रस्ता आहे, जो पाथ आहे, त्यात तिथे काय असतात? देर इज सो मच डार्कनेस. म्हणजे देर इज सो मच डार्कनेस म्हणजे तिथे खूप डार्कनेस असतो, अंधार असतो. देर इज नो एनी इलेक्ट्रिसिटी नाही आहे. तर ती छोटी मुलगी आहे, ती काय म्हणते? अँड शी इज सो मच वरीड अबाउट हर फादर. म्हणजे ती आपल्या फादर बद्दल काय आहे? वरीड आहे, चिंता आहे तिला. अँड देर आर सो मेनी स्कॉर्पियन्स अँड स्नेक्स ऑल्सो ऑन दॅट रोड. आणि ज्या रोडनी तिचे पप्पा येतात, त्या रोडवर काय असतात? खूप सारे स्नेक्स असतात, स्कॉर्पियन्स असतात. दॅट्स वाय शी इज सो मच वरीड. आणि त्याच्यामुळे ती खूप वरीड असते, चिंतेत असते. आणि ती काय म्हणते? मूनला काय म्हणते ती? की ओ मून प्लीज गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मून्स लाईट. प्लीज गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मून्स लाईट. ती काय म्हणते की मला बास्केट फुल ऑफ मून्स द्या, मून लाईट द्या. ती काय करणार आहे त्या बास्केट फुल ऑफ मूनचं? की शी सॉ दॅट मून्स ऑफ लाईट
म्हणजे मून्स, छोटे छोटे जे मून्स आहेत ते कुठे लावणार, ती रस्त्याला लावेल आणि त्या रस्त्यावर काय असेल, खूप सारा प्रकाश असेल म्हणजे लाईट येईल आणि त्या लाईट मुळे तिचे पप्पा जे असतील, पप्पा जे आहेत ते काय येतील, लवकर घरी वापस येतील. अशी ही थीम या पोएम मध्ये दिलेली आहे. तर आपल्याला कसं लिहायचं आहे की द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज द लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड, जी लोनली आहे, म्हणजे एकटी राहत आहे, हू लिव्स इन अ रिमोट विलेज. रिमोट विलेज म्हणजे खूप खेड्यापाड्यात राहत आहे ती मुलगी, खेड्यात राहत आहे आणि तिचे पप्पा कुठे कामाला जात आहेत, शहरात कामाला जात आहेत. रिमोट विलेज वेअर देअर आर नो मॉडर्न फॅसिलिटीज, मीन्स इन विच विलेज शी लिव्ज, म्हणजे जी तिथे राहते तिथे काही नाही आहे, काहीच फॅसिलिटीज अवेलेबल नाही आहे. देर इज नो एनी फॅसिलिटीज. ही विशेष म्हणा किंवा शी म्हणू आपण तिथे. ही विशेष टू लाईट अप हिज विलेज रोड, आणि ते जे रोड आहेत ते कशाने, डार्कनेस आहे, अंधार आहे त्या रोडवर, तर तिला काय म्हणायचं आहे की ही विशेष टू लाईट अप हिज विलेज रोड, म्हणजे त्या रोडवर तिला लाईट आणायचं आहे, लाईट प्रकाश, जेणेकरून तिचे पप्पा जे आहेत ते काय येतील, पटकन घरी वापस येणार. अँड युझिंग मूनलाईट, आणि तिला काय वापरायचे, लाईट्स वापरायचे आहेत का, सूर्याचे म्हणजे चंद्राचा प्रकाश वापरायचा आहे. कशाचा, चंद्राचा, म्हणजे चंद्र तिला काय म्हणायचं आहे की इथे बघा काय म्हणते मध्ये, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. लोन वर द्या मला मूनलाईट, काय द्या, लोन वर द्या, कर्जावर द्या म्हणते ती. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट अँड आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, आणि ते काय करायचं, जे डार्क रूट आहे, जे अंधार आहे, तो काय करायचा आहे, मला लाईट प्रकाश आणायचा आहे त्यामध्ये. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, सो दॅट माय फादर्स रिटर्न अर्ली, म्हणजे माझे पप्पा वापस येतील, लवकरात लवकर वापस येतील. आय टू वॉन्ट टू हिअर अ फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम, आणि त्या मुलीला काय ऐकायचं आहे, फेरी टेल्स म्हणजे कथा, आपल्या पप्पांकडून काय ऐकायच्या आहेत, कथा ऐकायच्या आहेत आणि झोपून जायचं आहे. आय वॉन्ट टू हिअर अ फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम, म्हणजे पप्पांकडून तिला ऐकायच्या आहेत, कारण तिचे पप्पा घरी वापस उशिरा येतात आणि तिला स्टोरी ऐकायला मिळत नाही. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साइड ऑफ द पाथ, आणि तिला काय करायचं आहे, खूप सारे सीड्स म्हणजे सीड्स ऑफ मून, ती छोटी मुलगी किंवा जो छोटा मुलगा आहे तो काय म्हणतो की मला सीड्स ऑफ मून द्या, की जेणेकरून मी ते काय करणार, तिथे लावणार रस्त्यावर, आणि ते पूर्ण जे रस्ता आहे तो काय होईल, पूर्ण प्रकाशित होईल. अशा प्रकारे ही पोएम आपल्याला सांगते की ती छोटी मुलगी किंवा मुलगा म्हणू आपण, तर ती आपल्या पप्पांबद्दल वरीड आहे आणि मूनलाईटला काय मागत आहे, शी वॉन्ट्स टू मूनलाईट फ्रॉम मूनलाईट कडून, म्हणजे मून कडून मूनलाईट मागत आहे. तर ही विशेष टू लाईट ऑफ हिज विलेज रोड, आणि तिला काय करायचं आहे, विलेज रोड जो खेड्याचा जो रस्ता आहे, शहराकडे जायचा आणि शहराकडून वापस यायचा, तर तो तिला प्रकाशित करायचा, म्हणजे लाईट आणायचा त्याच्यामध्ये. ही विशेष टू लाईट अप हिज विलेज रोड युझिंग मूनलाईट सो दॅट द पीपल मे ट्रॅव्हल इझिली, म्हणजे जे पप्पा आहेत किंवा पुन्हा जे लोक आहेत ते इझिली ट्रॅव्हल करू शकतील शहरातून खेड्याकडे आणि खेड्यातून शहराकडे, आणि ते प्रकाशित तो रस्ता होईल, त्याच्यासाठी ही मूनलाईट मागत आहे. तर ही बघा अशी ही पोएम आहे, सेंट्रल आयडिया, आणि टायटल पोएट फ्री व्हर्स मध्ये लिहिलेले आहे, रिपिटेशन आहे, स्मॉल वर्ड रिपीट होत असेल तर रिपिटेशन, आणि एकच साऊंड किंवा लेटर रिपीट होत असेल तर एलिट्रेशन, आणि सेंट्रल आयडिया ही आहे. तर मग लिहून घ्या तुम्ही आपल्या बुक मध्ये. The central idea of this poem is the loneliness of a child who lives in a remote village where there are no any modern facilities. फॅसिलिटीज नाही आहेत त्या तिच्या खेड्यामध्ये. अँड ही विशेष, ही किंवा शी म्हणू आपण इथे इज किंवा हर, कारण इथे डायरेक्टली गर्ल की बॉय सांगितलेली नाही आपल्याला. लाईट अप हिज और हर विलेज रोड युझिंग मूनलाईट सो दॅट द पीपल मे ट्रॅव्हल इझिली, म्हणजे पीपल काय करू शकतील, ट्रॅव्हल इझिली करू शकतील. समजली पोएम? येस. तर अशा प्रकारे आपल्याला अप्रिशिएशन लिहावं लागतं आणि हे 5 मार्क्स आपल्याला आलेच पाहिजेत परीक्षेमध्ये, आहे की नाही. म्हणून हे पूर्ण पोएम जितक्या मी सांगते समोर त्या तुम्ही सगळ्या करून ठेवा, आपल्याला 5 मार्क्स इझिली मिळाले पाहिजे. तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.